ज्या 68 वर्षीय वडिलांनी आपल्या मुलाला शहराचा साहेब बनवण्यासाठी आपल्या वडिलोपार्जित वाड्याचा आणि किडनीच्या उपचारांचा त्याग केला, त्याच 68 वर्षीय वडिलांना मुलाने आपल्या नातवाच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्यांना वेटरचा ट्रे दिला. निर्लज्जपणाची हद्द पार केली. जेवणाच्या टेबलावर जागा अपुरी पडल्याने मुलगा पाहुण्यांसमोर म्हणाला, "बाबा, तुम्ही बाहेर जा. उरलेलं अन्न तुम्ही नंतर खाऊ शकता." त्या एका क्षणात आतला वडील मरण पावला होता आणि एक बंडखोर वडील जागे झाले होते. त्यांनी आपल्या मुलाच्या यशाबद्दलचे खरे काळे सत्य असलेली लाल डायरी सर्वांसमोर फेकली आणि ते घर सोडलं. 3 वर्षानंतर जेव्हा तोच मुलगा त्याच्या बुडत्या कंपनीला वाजवण्यासाठी शहरातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंट मालकाकडे गेला, तेव्हा बॉसच्या समोर फिरत्या खुर्चीवर तोच बेघर बाप, ज्याला अपमानित केलं गेलं होतं, त्यांना बसलेलं पाहून त्याचा आत्मा थरथर कापला. मित्रांनो, खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. नात्यांचे अनाथाश्रम. जेव्हा गावातील त्या जुन्या हवेलीच्या मुख्य दरवाजाचे कुलूप ठोठावले, अरे देवा, या आवाजाने घर बंद झाल्यावर 68 वर्षे दीनानाथजींचे हृदय धडधडत होते. हे फक्त विटा आणि दगडाचं घर नव्हतं, ते त्यांच्या पूर्वजांचे प्रतीक होते. त्यांच्या पत्नीची आठवण होती आणि त्यांच्या स्वतःच्या जीवनाचे प्रतीक होते आणि त्यांचा मुलगा समीरचे बालपण होते. पण आज सर्व काही विक्रीसाठी होते. का? मी स्वतःला समजावून सांगितले, ही ओढ कशासाठी दीनानाथ? हे सर्व फक्त विटा आणि माती आहेत. माझी खरी संपत्ती तर आता माझा मुलगा आहे. माझा मुलगा समीर आहे. आता माझं म्हातारपण त्याच्यासोबतच. माझा नातू आरवसोबत खेळवण्यात घालवले जाईल. मी शहरात माझ्या घरी जात आहे. त्यांच्या एका हातात जुनी लोखंडी ट्रंक होती आणि दुसऱ्या हातात शुद्ध गावठी तूप, बेसनाचे लाडू आणि त्यांच्या नातवासाठी काही खेळणी असलेली बॅग होती. ट्रेनच्या जनरल डब्यात होणारी धडपड देखील आज आशीर्वाद वाटत नव्हती, कारण त्यांचे गंतव्यस्थान त्यांचा मुलाचा आलिशान फ्लॅट होता, ज्याच्या पाया त्यांनी स्वतःचे घर विकून मिळवलेल्या पैशातून घातला होता त्याने. दुपारचे 2 वाजले होते, जेव्हा दीनानाथ ऑटो रिक्षातून उतरले आणि त्या गगनचुंबी इमारतीसमोर उभे राहिले. तेव्हा ते स्तब्धच राहिले. ते त्या गगनचुंबी इमारतीसमोर उभे असताना सुरक्षा रक्षकाने त्यांचा फेटा आणि धोतर कुर्ता पाहून त्यांना थांबवले. रक्षक म्हणाला, "अरे बाबा, अहो बाबा, तुम्ही कुठे जात आहात? ही धर्मशाळा नाहीये." दीनानाथजींनी अभिमानाने छाती फुगवली. ते हसले आणि म्हणाले, "साहेब, मी कोणाकडेही भीक मागायला आलेलो नाही. माझा मुलगा समीर 14व्या मजल्यावर राहतो इथे. हे त्याचं घर आहे, म्हणजे माझं घर." गार्ड इंटरकॉमवरून बोलला आणि अनिच्छेने त्यांना जाऊ दिले. लिफ्टमध्ये आरसे होते. दीनानाथजींनी त्यांचे प्रतिबिंब त्यांना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर आता सुरकुत्या पडल्या होत्या, पण त्यांच्या डोळ्यात त्यांच्या मुलाला भेटण्याची आशा होती. डिंग डॉंग. फ्लॅट क्रमांक 1402 ची दारावरची बेल वाजली. दार उघडले. समीर समोर उभा होता. ब्रँडेड कपडे, महागडं घड्याळ. त्याच्या वृद्ध वडिलांना समोर पाहून समीरच्या चेहऱ्यावर दीनानाथजींनी ज्या आनंदाची अपेक्षा केली होती, तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्याच्या कपाळावर एक हलकीशी सुरकती पडल्यासारखं जाणवलं, जणू काही एक नको असलेला पाहुणा आला आहे. "अहो बाबा, आज तुम्ही इथे आलात का? तुम्ही म्हणालात की संध्याकाळची ट्रेन आहे." दीनानाथने आपल्या मुलाला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, पण समीरने फक्त त्यांच्या पायांना स्पर्श करण्याचं नाटक केलं आणि मागे सरकला. "हो बाळा, मला ती ट्रेन लवकर मिळाली. मी माझ्या नातवाला आश्चर्यचकित करण्याचा विचार केला होता. मला सरप्राईज द्यायचं होतं." दीनानाथजींनी त्यांची जड ट्रंक उचलली आणि आत पाऊल ठेवलेच होते, तेवढ्या ड्रॉइंग रूममध्ये बसलेला निशाचा कर्कश आवाज समोर आला. "अरे, कसला वास आहे समीर?" निशाने नाकाला रुमाल धरला. ती सोफ्यावरून उठली, जणू कोणीतरी मेलेलं प्राणी खोलीत आणले आहे. तिची नजर दीनानाथजींवर पडली. ते जुन्या ट्रंकवर आणि त्यांच्या कपड्यांवर प्रवासाची धूळ आणि गावातील मातीचा वास येत होता. निशा चिडून समीरला म्हणाली, "समीर, मी तुला सांगितले होते की बाबा येतील तेव्हा आधी ते काम पूर्ण करा. बघा, त्यांच्या कपड्यांना विचित्र वास येत आहे. जुन्या रद्दीसारखा माझ्या ड्रॉइंग रूममध्ये दुर्गंधी पसरली आहे. माझा राल्फ लॉरेन रूम फ्रेशनर देखील कुचकामी झाला आहे." दीनानाथजी थांबले. ते मागे सरले. त्यांनी आपला पाय मागे घेतला. त्यांच्या पत्नीच्या साड्या आणि समीरच्या बालपणीच्या खेळण्या असलेल्या ट्रंकला त्यांची सून दुर्गंधीयुक्त रद्दी म्हणत होती. "दुर्गंधीयुक्त रद्दी म्हणत होती का? सुनबाई, तो कडुलिंबाच्या पानाचा वास आहे गं. मी कपडे सुरक्षित ठेवण्यासाठी ट्रंकमध्ये ठेवला आहे. आणि बघ, मी तुमच्यासाठी शुद्ध गावठी तूप आणले आहे." निशाने हात हलवत त्यांना थांबवले. "बाबा, प्लीज, हे तूप आणि तेल तुमच्याकडेच ठेवा. आम्ही ऑलिव्ह ऑइल खातो. त्यात एवढे कोलेस्ट्रॉल नसते." आणि समीर ऐक. निशाने समीरला एका कोपऱ्यात ओढले, पण तिची कुजबूज दीनानाथपर्यंत स्पष्टपणे ऐकू येत होती.
समीर, माझे लक्षपूर्वक ऐक. मी उद्या एक किटी पार्टी करणार आहे. माझे सर्व हाय प्रोफाईल मैत्रिणी येत आहेत घरी. जर त्यांना तुझे वडील या वेशात किंवा त्यांच्या या लोखंडी ट्रंकला पाहुण्यांच्या खोलीत पाहिले तर माझी इज्जत जाईल. माझा काय आदर राहील त्यांच्यासमोर? त्यांचं सामान पाहुण्यांच्या खोलीत ठेवले जात नव्हते. समीर, जो नेहमीच त्यांच्या पत्नीसमोर कणाहीन दिसत होता, तो तिचंच ऐकत होता. तो शांत आवाजात म्हणाला, पण निशा, बाबा कायमचे राहण्यासाठी आले आहेत. आपण त्यांना कुठे झोपवणार? कुठे राहणार बाबा आपल्या घरात? स्वयंपाकघराच्या शेजारील स्टोर रूम रिकामी आहे. त्यांचे सामान तिथे ठेवा. असो, तिथे एक जुनी खाट आहे. त्याच्यासाठी ती पुरेशी आहे. समीर, खोल्या फक्त पाहुण्यांसाठी आहेत, कायमस्वरूपी रहिवाशांसाठी नाहीत. आणि त्यांना समजावून सांग की जेव्हा माझ्या मैत्रिणी येतील तेव्हा त्यांनी त्यांच्या खोलीतून बाहेर पडू नये. समीर मागे वळाला. तो नीनाजींच्या डोळ्यात पाहू शकला नाही. बाबा, पाहुण्यांच्या खोलीत अजूनही काही नूतनीकरणाचं काम बाकी आहे. तिथे काम चालू आहे. AC देखील खराब आहे, म्हणून काही गोष्टी आत्ताच करायच्या आहेत. काही दिवस तुम्ही स्टोर रूममध्ये स्वतःला समायोजित करू शकाल का? राहू शकाल का स्टोर रूममध्ये? दीनानाथजीने त्यांच्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांना समजले की AC बिघाड नव्हता, तर त्यांच्या मुलाचा हेतूच वेगळा होता. ज्या मुलासाठी त्यांनी आपला बंगला विकला, पण त्यांना कळले की त्यांच्या मुलाच्या 3 BHK फ्लॅटमध्ये त्यांच्यासाठी चांगली खोली पण नाही. पण एका वडिलांचं मन आपल्या मुलाला लाजताना पाहण्यास सहन करू शकले नाही. त्यांनी खोट्या हास्यामागे आपल्या दुखावलेल्या भावना लपवल्या आणि शांत राहिले. ठीक आहे बाळा, मला ACची सवय नाही. मी उघड्या हवेचा माणूस आहे. तू मला सांगशील ना, तिथे मी झोपेन. माझ्यासाठी तुझे घर मंदिर आहे. समीरने सुटकेचा निश्वास सोडला. त्याने चौकीदाराला बोलावले. छोटू, ही ट्रंक आणि बाबांचे सामान स्टोरूममध्ये ठेव. आणि हो, वास घालवण्यासाठी ते फिनाईल पुसून टाक. दीनानाथने त्यांची बॅग उचलली आणि खिडकी नसलेल्या लहान खोलीत गेला, जिथे जुन्या वर्तमानपत्रांच्या तुकड्यांचे आणि तुटलेल्या फर्निचरचे ठीक होते. अंधाऱ्या खोलीत प्रवेश करताच त्यांना जाणवले की गावात तो मालक होता आणि इथे शहरात तो आता त्यांच्या मुलाचे वडील नव्हते, तर घरात फक्त एक कचरा होता. वेळ वाळूसारखी निसटत चालली होती आणि घरातील दीनानाथजींचा दर्जा वडिलांपासून कमी होऊन वेतन न मिळालेल्या नोकरापर्यंत गेला होता. ज्या शरीराने 68 वर्ष कष्ट करून मुलाला वाढवले होते, आज त्याच मुलाच्या घराच्या एका कोपऱ्यात पडलेले निरुपयोगी बनले होते. त्यांची दैनंदिन दिनचर्या आता अलारामने सुरू होत नव्हती, तर भीतीने सुरू होत असे. ते पहाटे 5 वाजता उठायचे. ACच्या थंड हवेमुळे आणि स्टोअर रूमच्या ओल्यापणामुळे त्यांना वेदना होत होत्या, पण त्याला कोणण्याचीही परवानगी नव्हती. ते लंगडत दूध आणण्यासाठी सोसायटीच्या गेटपर्यंत चालत जायचे. लिफ्ट अनेकदा बिघडलेली असायची, म्हणून 3 मजल्यांच्या पायऱ्या चढायचे. ते वर्तमानपत्र आणि भाज्या घेऊन यायचे. त्यांना श्वास घ्यायलाही त्रास व्हायचा. छातीत दुखायचं, पण जर मी 5 मिनिटेही उशीर केला तर निशा त्यांना टोमणे मारायला तयार असायची. बाबाजी, आज पुन्हा उशीर झाला. आरवचे जेवण कोण पॅक करणार? मला जिमला जायचं आहे. तुम्ही फक्त कारणे सांगत आहात. त्या घरात दीनानाथला बाबूजी म्हटले जायचे, बाबा नाही. जणू तो एखाद्या जुन्या नोकराला हाक मारत होता. आता त्याची स्थिती घरातील CCTV कॅमेरा आणि डिलिव्हरी बॉयपेक्षा जास्त काही नव्हती. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. जेवणाचे टेबल विविध पदार्थांनी सजवले होते. शाही पनीर, दाल मखनी आणि बटर नान. घरात सुगंध दरवळत होता. दीनानाथजी मध्ये बसून सुक्या रोट्याची वाट पाहत होते, पण भुकेमुळे त्यांना हॉलमध्ये जावे लागले. तेवढ्यात निशाने त्यांना पाहिले. अरे बाबूजी, तुम्ही परत आलात. बरं झालं. बघा, आरव जेवत नाहीये. तुम्ही त्याला तुमच्या मांडीवर घ्या आणि बाल्कनीत फिरायला घेऊन गेल्यानंतर त्याला खायला द्या. समीर आणि निशा खुर्चीवर बसले होते. दीनानाथजी जड थरथरत्या हातांनी 7 वर्षाच्या आरवला आपल्या मांडीवर घेतले. त्याची पाठ वाकलेली होती. त्यांनी आरवला खायला दिले, जरी त्यांचे स्वतःचे पोट भुकेने गडगडत होते. समीरने एक गरम नान तोडला आणि पनीरमध्ये बुडवून तोंडात घातला. दीनानाथचे डोळे त्या घासावर खिळले होते. त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. समीर म्हणेल अशी आशा बाळगून त्याने आपल्या मुलाकडे पाहिले. बाबा, तुम्हीही बसा. पण त्यांच्याकडे न पाहता समीर निशाला म्हणाला, निशा, पनीरमध्ये थोडं मीठ कमी आहे. पुढच्या वेळी काळजी घे. वडिलांची भूक कोणाच्याही लक्षात आली नाही. तेवढ्यात आरवने हात हलवला आणि जेवणाची प्लेट दीनानाथच्या कपड्यांवर पडली. निशा ओरडली, अरे बाबूजी, तुम्हाला मुलं सांभाळता येत नाहीत का? तुम्ही माझ्या महागड्या कार्पेटवर डाळ सांडली. आता ते कोण साफ करणार? जा, आधी ते स्वच्छ करा. त्या दिवशी भुकेलेले दीनानाथ त्यांच्या नातवाचे सांडलेले अन्न स्वच्छ करण्यासाठी खाली वाकले. आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे जेव्हा समीरने त्यांच्या वडिलांचे म्हणणे ऐकू येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज वाढवला होता. एके दिवशी निशाचे आईवडील भेटायला आले होते. स्वयंपाकघरात मिठाई बनवण्याची तयारी सुरू होती. काजू कतरी, समोसे आणि खीरच्या सुगंधांनी
दीनानाथजींना चक्कर आली. दीनानाथजी यांना मधुमेह होता. दुपारचे 3 वाजले होते. सकाळपासून त्यांनी चहाशिवाय काही घेतले नव्हते. अचानक त्यांची दृष्टी काळी पडू लागली. त्यांचे हातपाय थंड पडले. त्यांना वाटले की ती पडतील. ते स्वयंपाकघराच्या दाराशी अडखळले, जिथे निशा तिच्या आईसोबत हसत होती. दीनानाथजी थरथरत अडखळत म्हणाली, सुनबाई, मुली, मला थोडं काहीतरी खायला दे. माझे हात थरथरत आहेत. माझी साखर कमी झाली आहे. मला चक्कर येत आहे. जर मी काही खाल्लं नाही तर मी पडेल. निशाने त्यांचे शब्द मध्येच थांबवले. निशाचा चेहरा तिच्या संभाषणात व्यत्यय आला हे पाहून लाल झाला. तिला तिच्या आईसमोर लाज वाटली. ती रागाच्या भरात त्यांच्याकडे आली आणि हळूवारपणे म्हणाली, विषारी आवाजात कुजबुजली, बाबूजी, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही इथे का आला आहात? माझे आईवडील इथे आहेत. आम्ही सगळे हसत आणि विनोद करत आहोत आणि तुम्ही तुमच्या भिकाऱ्या चेहऱ्याने इथे आला आहात. मला थोडं खायला द्या म्हणून. मला ते थोडं खायला द्या असं म्हणताय. अरे, तुम्ही धीर धरू शकत नाहीत का? पाहुण्यांसाठी सध्या एक खास थाळी तयार केली जात आहे. जर मी माझ्या जुन्या तुटलेल्या स्टीलच्या प्लेटमध्ये तुम्हाला जेवण वाढले तर माझे वडील काय विचार करतील? मी माझ्या सासऱ्यांना जेवण देत आहे. आज जा, पाहुणे गेल्यानंतर जेवा. इथे काही करू नका. निशा स्वयंपाकघरात निघून गेली. दार त्यांच्या तोंडावर जोरात बंद केले. दीनानाथजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांचे शरीर वाकले होते. जर त्यांनी काही खाल्ले नसते तर ते तिथेच बेशुद्ध पडले असते. वृद्ध वडिलांनी त्यांची प्रतिष्ठा, त्यांचे जीवन बलिदान दिले होते. त्यांनी त्यांचा स्वाभिमान बंद दारामागे सोडला. ते हळूहळू चोरून स्वयंपाकघराच्या मागच्या बाजूला गेले, जिथे कचरापेटी ठेवली होती. तिथे एका जुन्या टोपलीत काल रात्रीच्या उरलेल्या 2 शिळ्या रोट्या ठेवल्या होत्या. कदाचित मोलकरणीसाठी, फेकून देण्यासाठी ठेवल्या असतील. थरथरत्या हाताने दीनानाथजीने त्या कडक काठीसारख्या रोट्या उचलल्या. त्यांना दात नव्हते, त्यामुळे ते घास चावू शकत नव्हते. त्यांनी नळ चालू केला. रोट्या पाण्यात मऊ करण्यासाठी वाहत्या पाण्याखाली भिजवली आणि मग ड्रॉइंग रूममधून त्यांच्या मुलाचा आणि नातेवाईकांच्या हास्याचा आवाज येतच होता. वडील स्वयंपाकघरातील सिंकखाली बसले आणि पाण्यात भिजवलेली शिळी रोटी खाऊन त्यांची भूक त्यांनी भागवली. प्रत्येक घासाद्वारे त्यांच्या डोळ्यातून अश्रू रोटीवर पडत होते. ते अश्रू असहाय्यतेचे होते. ते स्वतःशी म्हणाले, समीर बाळा, ज्या बापाने तुला स्वतः कष्ट करून वाढवले, खायला घातलं, मोठं केलं, शिक्षण दिलं आणि आज तू त्याच वडिलांना त्यांच्याच घरात अन्न चोर बनवलं आहेस. त्या दिवशी दीनानाथजींचे पोट भरले होते, पण त्यांचा आत्मा कायमचा आतून तुटून पडला होता. ही वेळ त्यांना मारून टाकणारी होती. मग ती रात्र आली ज्याने त्यांना पूर्णपणे तोडून टाकले. त्यांचा नातू आरवचा 7वा वाढदिवस होता. समीरने शहरातील श्रीमंतांना आणि त्यांच्या ग्राहकांना आमंत्रित केले होते. निशाचे पालकही आले होते. निशाचे वडील एक वरिष्ठ निवृत्त अधिकारी होते, ज्यांचा अधिकार संपूर्ण घरात होता. पार्टी सुरू झाली होती. दीनानाथजींनी त्यांचा सर्वात स्वच्छ पण थोडासा जीर्ण झालेला कुर्ता पायजमा घातला होता. त्यांनी आरवचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. ते त्याला भेटवस्तू देण्यासाठी हॉलमध्ये आले. तेवढ्यात समीरने त्यांचा हात धरला आणि एका कोपऱ्यात ओढले. बाबा, तुम्ही इथे काय करत आहात? तुम्हाला माझे बॉस आणि निशाच्या बाबा इथे बसलेले दिसत नाहीत का? तुमचा हा लूक, तुमचे जुने कपडे सगळी माझी चेष्टा करतील. कृपया तुम्ही स्टोअर रूममध्येच थांबा, बाहेर येऊ नका. दीनानंदचे डोळे भरून आले. बाळा, मी आत्ताच आरवला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. तेवढ्यात निशा आली आणि म्हणाली, समीर, आपल्याकडे वेटर आले नाहीत. बाबूजींना सांग त्यांना कोल्ड्रिंक्स देण्यासाठी. ते कुटुंबातील सदस्य असले तरी त्यांना कोणीही ओळखत नाही. ते म्हणतील की ते दूरचे कोणीतरी नातेवाईक आहेत जे मदत करत आहेत. दीनानाथजी हे ऐकून स्तब्ध झाले. ज्या मुलासाठी त्यांनी त्यांची जमीन विकली, तोच मुलगा आता त्यांच्याच पार्टीत त्यांना वेटर बनवत होता. आपल्या मुलावरील प्रेमाने आंधळे होऊन वडिलांनीही तेच केले. दीनानाथच्या थरथरत्या हातांनी कोल्ड्रिंक्स आणि स्टार्टर्सने भरलेला जड ट्रे उचलला. ट्रेचं वजन कदाचित फक्त 2 किंवा 3 किलोग्राम असेल, पण त्या क्षणी ते डोंगरासारखं जड वाटलं. हे ओझं काचेच्या ग्लासचं नव्हतं, तर त्यांच्या स्वाभिमानाच्या मृतदेहाचे होते. ज्या मुलाला त्यांनी बोट धरून चालायला शिकवलं होते, त्याने आज पार्टीत त्यांना वेटर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांना हॉलमध्ये संगीत वाजत होतं. शहरातील श्रीमंत लोक, समीरचे क्लायंट आणि निशाचे पालक हसत आणि विनोद करत गप्पा मारत होते. डोळे मिचकवून दीनानाथजी गर्दीतून चालत होते. त्यांना भीती वाटत होती की कुणी त्यांना ओळखू नये, कुणी त्यांना विचारू नये. अरे दीनानाथजी, तुम्ही इथे ट्रे घेऊन का फिरत आहात? तेवढ्यात निशाचा आवाज घुमला. तिने तिच्या वडिलांकडे इशारा केला. निशा तिच्या वडिलांना बनावट हास्य देत म्हणाली, बाबा, कृपया काही सुरुवात करा. हा आमच्या गावातील एक दूरचा नातेवाईक आहे, मदत करत आहे. दीनानाथचे हृदय पिळवटून गेले. दूरचा नातेवाईक? ते निशाच्या वडिलांसमोर ट्रे घेऊन उभे होते. आपल्या पदाचा नेहमीच अभिमान बाळगणारा निवृत्त अधिकारी बाबू दीनानाथजींकडे न पाहता ट्रेमधून एक कप उचलला आणि भुसभुशीतपणे बोलला. श्यामबाबू त्यांचे चष्मे समायोजित करत कर्कश आणि आज्ञाधारक आवाजात म्हणाले,
अरे भाऊ, हे पेय थंड नाही. जा आणि आणखी बर्फ घालून आणा. तुमचं काम नीट करा. दीनानाथचे ठोठ थरथरले. मी समीरचा बाप आहे, तुमचा व्याही आहे. असं त्यांना म्हणायचं होतं, पण समीरचे असह्य घाबरलेले डोळे पाहून ते गप्प राहिले. त्यांनी मागे टेकवले, हो म्हटले आणि मागे वळले. जेवणाची वेळ झाली होती. जेवणाच्या टेबलावर विविध प्रकारचे पदार्थ ठेवले होते. फक्त 4 खुर्च्या होत्या. निशा, समीर आणि निशाचे आईवडील येऊन बसले. दीनानाथजी सकाळपासूनच भुकेलेले होते. दिवसभराच्या कामामुळे ते थकले देखील होते. आता ते वेटरचं काम करत होते. नकळत सवयीप्रमाणे ते जेवणाच्या टेबलाकडे गेले. त्यांना वाटले की त्याच्या मुलाने एक अतिरिक्त खुर्ची मागवली असेल. दीनानाथने रिकाम्या खुर्चीच्या हँडलवर हात ठेवला आणि खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करत असतानाच तेवढ्यात निशाचे वडील श्यामबाबू यांनी त्यांचा चमचा त्यांच्या प्लेटवर मारला आणि दीनानाथजींकडे पाहिले. श्यामबाबू कठीर आणि अपमानास्पद स्वरात म्हणाले, अरे भाऊ, तू इथे आमच्या शेजारी का बसला आहेस? तुला ते दिसत नाही का? तुम्हाला इथे दिसत नाही की इथे फक्त 4 जणांसाठी जागा आहे? दीनानाथजी थबकले. त्यांनी असहाय्यपणे समीरकडे पाहिले. समीरने आपली नजर वळवली आणि त्यांच्या ताटाकडे पाहिलं. दीनानाथजी डळमळीत आवाजात म्हणाले, बरं व्याहीजी, माझे गुडघे खूप दुखत आहेत. मला फक्त कोपऱ्यात थोडी जागा हवी आहे म्हणून मी बसतोय. पण श्यामबाबूंनी त्यांना पूर्ण करू दिले नाही. त्यांनी समीरकडे तुच्छतेने पाहिलं आणि त्यांना टोमणा मारला. श्यामबाबू समीरकडे पाहत म्हणाले, समीर, बाळा समीर, तू म्हणालास की आज आरवचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही सर्व इथे एकत्र जेवण करण्यासाठी आलो आणि तुम्हाला इथे माझा अपमान करण्यासाठी बोलवलं आहेस का? आता आपण या अशा लोकांसोबत बसून जेवण करणार आहोत का? वातावरण तणावपूर्ण झाले. निशाने टेबला खालून समीरच्या पायाला लाथ मारली. पत्नी आणि सासऱ्यांसमोर पाठीचा कणा नसलेल्या समीरने अखेर तोंड उघडलंच, पण त्याच्या वडिलांचा बचाव करण्यासाठी नाही. वडिलांना वाचवण्यासाठी नाही, तर त्यांना शेवटचा धक्का देण्यासाठी. हळू पण चिडलेल्या आवाजात समीर त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, कृपया इथे एक क्षणही थांबू नका. निशाच्या बाबांना वाईट वाटत आहे, हे तुम्हाला दिसत नाही का? असं तुमची स्थिती म्हणजे तुमचे कपडे घाणेरडे आहेत. पाहुण्यांना किळस वाटेल. दीनानाथजी स्तब्ध झाले. त्यांचा स्वतःचा मुलगा म्हणत होता की त्यांना किळस वाटेल. तेवढ्यात आतून आरवचा रडण्याचा आवाज आला. आरव कदाचित जागा झाला असेल आणि तो रडत असेल. या संधीचा फायदा घेत निशाने रुमालाने तोंड पुसत अतिशय कठोरपणे आदेश दिला, बाबूजी, ऐकताय ना? आरव रडत आहे. जा, त्याला उचलून बागेत फिरायला घेऊन जा. आपण शांतपणे जेवण केल्याशिवाय आत येऊ नका. लहान मुलांच्या रडण्याने बाबांचा मूड बिघडतो. समीरने लगेचच आपल्या पत्नीशी सहमती दर्शवली. आरवची दुधाची बाटली त्याच्या वडिलांना देत समीरने आपली नजर वळवली आणि म्हणाला, हो बाबा, कृपया त्याची काळजी घ्या. आरवची काळजी घ्या. तुम्ही नंतर स्वयंपाकघरात जाऊन उरलेलं अन्न खाऊ शकता. हातात दुधाची बाटली घेऊन आलिशान जेवणाच्या टेबलाजवळ उभा असलेले दीनानाथजी जिवंत प्रेतासारखे त्यांच्या मुलाच्या समोर उभे राहिले होते. त्यांचा मुलगा, सून आणि व्याही त्यांच्यासमोर 56 नैवेद्य खात होते आणि त्यांना त्या घरातील पाळीव कुत्र्याप्रमाणे निघून जाण्यास सांगितलं जात होतं. दीनानाथने एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या वृद्ध डोळ्यात आलेले अश्रू आता सुकले होते. त्यांनी आपल्या नातवाला उचलले आणि एकही शब्द न बोलता जेवणाच्या खोलीतून बाहेर पडले. पण निघताना त्यांनी ठरवलं होतं की ही त्या घरातील त्यांची शेवटची रात्र असेल. पुन्हा ते त्या घरात राहणारच नव्हते. त्यांनी त्यांच्या नातवाला झोपवले आणि नंतर त्याच्याकडे प्रेमाने पाहिल्यानंतर ते रडले आणि बाहेर आले. त्यांचं हृदय तुटत होते. दरम्यान बाहेर सर्वजण आनंदाने जेवण जेवत होते, पीत होते आणि हसत होते. अपमान पचवत दीनानाथजी पुढे सरकले. समीरचे उरलेले अन्न खाऊन टाका हा शब्द त्यांच्या कानात वितळलेल्या शिशासारखा घुसला होता. दीनानाथची पावले गोठली. त्यांनी तो ट्रे उचलला. त्यांचे हात थरथरत होते. अचानक जड काचेचा ट्रे जवळच्या सजावटीच्या टेबलावर ठेवण्याऐवजी त्यांनी त्यांची सर्व शक्तीनिशी जमिनीवर फेकला, आपटला. हॉलमध्ये काचेचे तुकडे पसरले. आवाज इतका मोठा होता की निशाच्या हातातून चमचा पडला आणि श्यामबाबू त्यांच्या खुर्चीवर उठले. संगीत थांबले. सर्वांच्या नजरा म्हाताऱ्या वडिलांवर फिरल्या. निशा रागावली, बाबूजी, हे काय असभ्यपणा आहे? पाहुण्यांसमोर तुम्ही वेडे झाले आहात का? तुम्ही हे काय केलं? दीनानाथजींनी डोके वर केले. त्यांचे डोळे आता असहाय्य नव्हते, उलट ते वडिलांच्या उग्र रूपाने भरले होते. दीनानाथजी म्हणाले, समीर, पुरे झाले आता, पुरे झाले. समीर त्याच्या खुर्चीवर उभा राहिला. बाबा, तुम्ही दीनानाथजींनी हात वर केला. शांत रहा. आज कुणीही काही मध्ये बोलणार नाही. फक्त ज्याला तुम्ही मुका समजत होता तोच बोलेल. दीनानाथजींनी जुन्या घाणेरड्या जॅकेटच्या आतल्या खिशात हात घातला. त्यांनी एक जुनी फाटलेली लाल डायरी आणि एक बँक कार्ड सापडलं. ते थरथरत कापड डायनिंग टेबलाकडे गेले आणि टेबलाच्या मध्यभागी प्लेट्सवर फेकून दिलं. समीर, तुला वाटतं का हे घर, ही मोठी गाडी, या मखमली खुर्च्या आणि ही भव्यता तुमच्या मेहनतीचं फळ आहे का? तुम्हाला वाटतं का
की तुम्ही स्वतःहून बनवलेलं आहे? दीनानाथजी हसले, की कोरडे कडू हास्य. आज मी तुम्हाला ते सत्य सांगतो जे मी माझ्या हृदयात गेले 10 वर्षांपासून दडवून ठेवलं आहे. त्यांनी त्यांच्या डायरीतील एक पान उलटले. तुम्हाला आठवते का? तुम्ही 10 वर्षांपूर्वी तुमचा पहिला व्यवसाय सुरू केला होता आणि तो दिवाळखोरीत निघाला होता. तुम्ही गुंडांचे पैसे घेतले होते. तुम्ही आत्महत्या करणार होता. मग एका अज्ञात गुंतवणूकदाराने तुम्हाला 20 लाख रुपये दिले, ज्यामुळे तुमचा जीव वाचला. तू कधी विचार केलास का की तो देवदूत कोण होता? समीरचा चेहरा घामाने भिजला होता. तो काही व्यापारी होता. तो व्यापारी मीच होता रे बाळा. समीर, तो मीच होतो. डॉक्टरांनी मला सांगितलं होते की मला किडनीचा संसर्ग झालेला आहे. ऑपरेशन आवश्यक आहे, पण मी माझी औषधं घेणं बंद केलं. मी माझी उरलेली वडिलोपार्जित जमीन गुप्तपणे गहाण ठेवली, जेणेकरून तुम्हाला ते 20 लाख रुपये मिळतील. मी वेदनेने तडफडत होतो, रक्ताच्या उलट्या करत होतो, जेणेकरून माझा मुलगा त्याचा सूट घालून ऑफिसला जाऊ शकेल, चांगला जॉब करू शकेल. पाहुण्यांमध्ये हे सगळं ऐकून गोंधळ उडाला. निशाचा चेहरा फिक्का पडला. दीनानाथजी निशाच्या वडिलांकडे, श्यामबाबूकडे वळाले, जे आत्तापर्यंत गर्विष्ठ होते. त्यांना ते म्हणाले, "भाईजी, तुम्ही खूप श्रीमंत दिसता, नाही का? तुम्ही मला स्टूलवर बसायला सांगत होता." दीनानाथजींनी टेबलावर मूठ मारली. "ज्या फ्लॅटमध्ये तुम्ही बसून जेवण करत आहात आणि ज्या छताखाली तुम्ही माझा अपमान करत आहेस, त्याच छताखाली बसून मेजवानी घेत आहात. या फ्लॅटच्या डाऊन पेमेंटसाठी 15 लाख रुपये माझ्या पंजोबांनी बांधलेल्या माझ्या शेवटच्या वाडा विकून दिलेले होते मी. या संगमरवरी जमिनीखाली या घराच्या प्रत्येक विटेत माझं रक्त आणि घाम गाळलेले आहे." हे सगळं ऐकून समीर थरथर कापू लागला. "बाबा, बाबा, हे खरं आहे का? खरंच सत्य आहे का? हे आहे की समीर, मी सापाला पाळले होते. मला वाटले होते की तू माझ्या म्हातारपणीत माझा आधार होशील, पण तू मला त्याच काठीने मारलेस आणि घराच्या एका कोपऱ्यात फेकून दिलंस." दीनानाथच्या डोळ्यातून अश्रू तळाले, पण त्यांचा आवाज अखंड राहिला. "पण आत्ताच मी तुम्हाला आणि स्वतःला या कृपेच्या खोट्या नात्यातून मुक्त करायचं ठरवलं आहे." निशा अडखळली. "बाबाजी, तुम्ही निघताय इतक्या उशिरा?" "हो सुनबाई, मी जात आहे. कारण ज्या वडिलांना तुम्ही तुमच्या जेवणाच्या टेबलावर खुर्ची देण्यास पात्र मानत नाही, तो बाप आता तुमच्या आयुष्यात असण्याच्या लायकीचाही नाही. मी वेटर झालो, नोकर झालो, आया झालो, हे मी सगळं सहन केलं, पण आज तू माझा जीव मारलास." समीर पुढे म्हणाला, "बाबा, तुम्ही कुठे जाणार? अनाथ आश्रमात?" दीनानाथजीने त्यांच्या मिशा फिरवल्या. "अनाथ आश्रम नाही. दीनानाथ कधीही कोणाच्या तुकड्यावर वाढला नाही आणि भविष्यातही कधी वाढणार नाही. माझं कौशल्य अजूनही माझ्या हातात आहे. मी रस्त्यावर एक स्टॉल लावेन, फुटपाथवर झोपेन, भीक मागेन, पण तुमच्या सोन्याच्या पिंजऱ्यात गुदमरून मरणार नाही. तुमच्या शिळ्या भाकरीबद्दल आणि या अपमानाबद्दल अभिनंदन." दीनानाथ वळले आणि आरवकडे गेले. तिथेच घाबरून उभे असलेल्या आपल्या नातवाच्या कपाळावर चुंबन घेतले. "मला माफ कर आरव, तुझे आजोबा जात आहेत. फक्त प्रार्थना कर की तू मोठा होऊन तुझ्या वडिलांसारखा होऊ नकोस." आणि त्याच क्षणी रात्री 11 वाजता दीनानाथजीने त्या आलिशान फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि अंधारात गायब झाले. समीर लिफ्टकडे धावत गेला आणि ओरडला, "बाबा, बाबा!" पण ते आधीच निघून गेले होते. दीनानाथजीने मागे वळून पाहिले नाही. काळाचे चक्र फिरले आणि ते इतके वेगाने फिरले की वरून लोक जमिनीवर आले. त्यांच्या जाण्याने समीरच्या कुटुंबाचे आशीर्वादच नाहीसे झाले. त्यांच्या वडिलांचे गुप्त आशीर्वाद आणि आर्थिक आधार थांबला. कर्जावर चालणाऱ्या समीरच्या व्यवसायाला मंदीचा अचानक फटका बसला. घरी दररोज अडचणी येऊ लागल्या. फक्त पैशांवर प्रेम करणारी निशा, तिने समीरपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. समीर आता दारूच्या नशेत बुडाला होता. आपल्या बुडत्या कंपनीला वाचवण्यासाठी समीरने शहरातील मग सर्वात प्रसिद्ध आणि वेगाने वाढणाऱ्या फूड ब्रँड दादाजीज किचनच्या प्रमुखाशी एक मोठा करार करण्यासाठी संपर्क साधला. तो ऑफिसमध्ये पोहोचला. गेल्या 2 वर्षात या ब्रँड कंपनी चांगलीच लोकप्रियता मिळवल्याने ऐकले होते. त्याच्या मालकाची देशी चव आणि हाताची जादूने लोकांना भुरळ घातली होती. मोठे गुंतवणूकदार रांगेत उभे होते. समीर रिसेप्शनिस्टवर वाट पाहत होता. त्याला आशा होती की जर त्याला कॅटरिंगचे कंत्राट मिळाले तर त्याची कंपनी वाचेल. रिसेप्शनिस्ट म्हणाली, "साहेब, चेअरमनने तुम्हाला बोलवलं आहे. केबिन नंबर 1." धडधडत्या हृदयाने समीर आत गेला. एक प्रशस्त केबिन, काचेच्या भिंती असलेली खोली, आलिशान आतील भाग. समोर खिडकीकडे तोंड करून एक मोठी चमड्याची फिरणारी खुर्ची होती. समीर संकोचून म्हणाला, "शुभ सकाळ साहेब, मी समीर वर्मा आहे." खुर्ची हळूहळू वळली आणि त्यांचा चेहरा दिसता समीरच्या पायाखालची अक्षरशः जमीनच सरकली. त्याच्या हातातून फाईल खाली पडली. त्याच्यासमोर कुणी अनोळखी व्यापारी बसलेला नव्हता, तर दीनानाथजी बसलेले होते. पण ते फाटक्या कपड्यांमध्ये दीनानाथजी नव्हते, तर एका निष्कलंक पांढरा कुर्ता पायजामा आणि नेहरू जॅकेट घातलेले होते. त्यांनी सोनेरी फ्रेमचा चष्मा घातलेला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक आश्चर्यकारक तेज आणि शांतता होती. ते आता एक असहाय्य म्हातारे माणूस नव्हते,
तर शहरातील एका प्रमुख अन्न साखळीचा मालक होता. समीरचा घसा कोरडा पडला. बाबा बाबा दीनानाथजीने आपला चष्मा नीट केला आणि समीरकडे अशा प्रकारे पाहिले जणू तो एखाद्या अनोळखी व्यक्तीला पाहत आहे. श्री समीर वर्मा, कृपया बसा. मी ऐकले की तुम्ही करारासाठी आला आहात. समीरला रोडे कोसळले. तो धावत गेला आणि दीनानाथजींच्या पाया पडला. बाबा, मला माफ करा. मी उद्ध्वस्त झालो आहे. बाबा, निशा मला सोडून गेली. मी सगळं काही गमावलं आहे. तुम्ही गेलात आणि मी सगळंच गमावलं. तुम्ही बरोबर होता. मी नालायक आहे. कृपया घरी परत या. आरवला तुमची आठवण येते. समीरला आशा होती की त्याचे वडील वितळतील. ते त्यांना मिठी मारतील. पण दीनानाथजींनी त्यांची खुर्ची थोडी मागे खेचली. उठ समीर. अश्रू पुसत दीनानाथजींच्या डेस्कवरचा चेकबुक उचलला. दीनानाथजी म्हणाले, समीर, क्षमा चुकांसाठी असते, गुन्ह्यांसाठी नाही. त्या रात्री तू वडिलांचा अपमान केला नाहीस, तर अन्नदात्याचा अपमान केलास. तू मला तुझ्या डेस्कवरून फेकून दिलं नाहीस, तर तुझ्या आयुष्यातील आशीर्वाद खराबाहेर फेकून दिलास. दीनानाथजीने चेकवर सही केली आणि तो समीरला दिला. मी तुला पैसे देऊ शकतो, कारण दुर्दैवाने मी अजूनही तुझा बाप आहे रे. हे घे तुझे कर्ज फेड. समीरने चेक घेतला, हात जोडून म्हणाला, बाबा, मला पैसे नको, तुम्ही मला हवे आहात. चला घरी जाऊया. दीनानाथजींनी खुर्ची वळवली आणि खिडकीकडे तोंड केलं. नाही समीर, ते घर आता माझं नाही. आणि ऐक, आज मी ज्या खुर्चीवर बसलो आहे ती मी कष्टाने, माझ्या कष्टाने, कौशल्याने आणि माझ्या स्वाभिमानाने मिळवली आहे. आणि ज्या जेवणाच्या टेबलावर तुम्हाला हकललंस ते मी तुला भिक्षा म्हणून दिले होते. लक्षात ठेव. समीरच्या घराचा पाया तोडल्यानंतर छप्पर कधीही हवेत राहू शकत नाही. तू पाया गमावला आहेस. तू आता जाऊ शकतोस. समीर बाहेर पडला. डोळ्यात अश्रू आले. हातात चेक धरून मी माझी नजर अस्पष्ट केली आणि बाहेर आलो. श्रीमंत बापाचा मुलगा असूनही आज तो अनाथ असल्यासारखा वाटत होता. आणि त्याच्या केबिनमध्ये दीनानाथजींनी त्यांच्या डायरीचे आणखी एक पान उलटले, जिथे लिहिले होते, स्वाभिमानापेक्षा मोठा खजिना नाही. मित्रमैत्रिणींनो, आई वडील हे तुमच्या घरातील फर्निचर नाहीत, जे तुम्ही हवे तेव्हा बदलू शकता किंवा कोपऱ्यात ठेवू शकता. ते त्या घराचा पाया आहेत. जर पाया हलवला तर सर्वात मोठा राजवाडा देखील उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? दीनानाथजींनी शेवटी जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य? कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.